Okay, so hello students, welcome to this quick revision session on 12th economics. In this session, we are going to revise chapter number 3A, which has a weightage of 12 marks, chapter number 3B, which also has a weightage of 12 marks. But before we begin, actually, let me share with you the weightage, chapter wise weightage for 12th economics. Okay, so I will be sharing a file, kindly look into it. So this is a file. Are you able to watch this image properly? Please let me know quickly. Yes, are you able to watch this? Yes, everyone. Okay, yes, thank you so much. So see, look at the weightage. Chapter number 1 is for 10 marks. Chapter number 2 is for 10 marks. 3A, 3B, 12 marks each. 4 and 5, 10 marks each. 7 and 8, 12 marks each. 6 and 9, 11 marks each. And 10 is for 6 marks. आता यातले मॅक्सिमम आपण काय कव्हर करू शकतो असा मी विचार केला आणि माझ्या मनामध्ये असा विचार आला की आपण चॅप्टर 3A, 3B, 7 आणि 8 हे रिवाइज करूया आणि त्याप्रमाणे मग आपण आता चॅप्टर 3A, 3B याच्या रिव्हिजन कडे जाणार आहोत. ठीक आहे. सो आय विल टेक यू टू द टेक्स्ट बुक क्विकली. सो होप एव्हरीवन हॅज गॉट अ टेक्स्ट बुक. प्रत्येकाला टेक्स्ट बुक हे मिळालेलं असेल आणि तुमच्याकडे जर टेक्स्ट बुक असेल तर तुम्ही रेफर करू शकता, नसेल तर तुम्ही स्क्रीनला रेफर करू शकता. ठीक आहे. सो चॅप्टर नंबर 3A एक अतिशय बेसिक चॅप्टर आहे आणि तितकाच इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. पूर्णतः कन्सेप्च्युअल हा चॅप्टर आहे. सो परत एकदा मी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की प्लीज टेल मी, आर यू एबल टू वॉच दिस स्क्रीन प्रॉपरली? Yes, are you able to watch this screen properly? Okay, very good. So we will be discussing the demand analysis. First, please try to understand what is demand. See, in general, demand म्हणजे काय आहे तर डिझायर आहे. सेकंडली विलिंगनेस टू पे पाहिजे आणि ॲबिलिटी टू पे पाहिजे. सो बघा, डिमांड कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी या 3 गोष्टी आवश्यक आहेत. डिझायर प्लस विलिंगनेस टू परचेस अँड ॲबिलिटी टू पे पाहिजे. आता ट्राय टू अंडरस्टँड डिमांड in a conceptual manner. What is demand? See, डिमांड कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी 3 गोष्टी पाहिजेत. डिझायर पाहिजे, जसं की बघा फॉर एक्झाम्पल आयफोन ही एक प्रोडक्ट आहे ज्याची डिझायर प्रत्येकाला असू शकते, बरोबर. सेकंडली त्याची ॲबिलिटी म्हणजे समजा आयफोनची कॉस्ट 1 लाख रुपये आहे तर माझ्याकडे 1 लाख रुपये पाहिजेत, आयदर कॅश पाहिजे किंवा बँक मध्ये पाहिजेत. सो ॲबिलिटी पाहिजे. आता तिसरी गोष्ट जास्त महत्वाची की विलिंगनेस. म्हणजे काय की माझ्या बँक अकाउंट मध्ये 1 लाख रुपये आहेत, मला आयफोनची डिझायर पण आहे आणि माझ्याकडे 1 लाख रुपये पण आहेत, पण ते 1 लाख रुपये मी एज्युकेशनसाठी युटिलाइज करणार आहे, ते 1 लाख रुपये मी इन्व्हेस्ट करणार आहे, ते 1 लाख रुपये मी माझं इमर्जन्सी साठी यूज करणार आहे, इमर्जन्सी फंड म्हणून ठेवणार आहे. तर या सिच्युएशन मध्ये ते 1 लाख रुपये मी आयफोन साठी
खर्च करू इच्छित नाही, म्हणजेच माझ्याकडे काय नाहीये, विलिंगनेस नाहीये, आणि त्यामुळं इट विल नॉट कॉन्स्टिट्यूट अ डिमांड. पण व्हॉट आय से दॅट इफ समबडी गिफ्ट्स इट टू मी, जर एखाद्यानं मला ते गिफ्ट केलं तर ते मला हवं आहे, म्हणजे काय की माझ्याकडे त्याची डिमांड नाही आहे. इफ समबडी गिफ्ट्स मी, then I will use, otherwise I will not use, means there is no demand for that commodity. So to constitute a demand, there must be a desire plus ability plus willingness. या तीन गोष्टी जर असतील तरच त्याला आपण डिमांड असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता डेफिनेशन ऑफ डिमांड बघा, इम्पॉर्टंट आहे. डिमांडची बेनहॅमची डेफिनेशन लक्षात ठेवा. The demand for anything at a given price is the amount of it which will be bought per unit of time at that price. म्हणजेच डिमांड ही अशी कमॉडिटी आहे जी परचेस केली जाऊ शकते गिवन प्राइसला, स्पेसिफिक प्राइसला, स्पेसिफिक टाइमला. इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो की डिमांड ही एक रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे, आणि डिमांड इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ टाइम अँड इन टर्म्स ऑफ प्राइस. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट डिमांड. आता जेव्हा आपण डिमांडचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी या समजून घेणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो व्हाईल डिस्कसिंग अबाउट डिमांड वी हॅव टू टेक इन टू अकाउंट फ्यू इम्पॉर्टंट पॉइंट्स. काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला डिस्कशन करणं आवश्यक आहे. काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ते मी इथं लिहितो स्क्रीनवरती. की एक तर आहे की इंडिव्हिज्युअल डिमांड, आणि दुसरी आहे मार्केट डिमांड. आता या दोन्ही कन्सेप्टचं मीनिंग, शेड्यूल आणि डायग्राम हे आपल्या बुक मध्ये दिलंय, त्याच्याकडे आपण जाणारच आहोत. मीनिंग, शेड्यूल, डायग्राम कडे आपण जाणारच आहोत. पण कन्सेप्च्युअली दोन्ही मधला फरक पहिल्यांदा लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टेक्स्टबुक मध्ये बघून करू शकता. सी, इंडिव्हिज्युअल डिमांड मध्ये कमोडिटी, इंडिव्हिज्युअल डिमांड मध्ये पण 1 आहे, मार्केट डिमांड मध्ये पण 1 आहे. क्वांटिटीज, इंडिव्हिज्युअल डिमांड मध्ये मेनी क्वांटिटीज आहेत, मार्केट डिमांड मध्ये मेनी क्वांटिटीज आहेत. प्राइसेस, इंडिव्हिज्युअल मध्ये वेरियस प्राइसेस आहेत, इथे सुद्धा वेरियस प्राइसेस आहेत. ठीक आहे. देन नंबर ऑफ कंझ्युमर्स, नंबर ऑफ कंझ्युमर्स इंडिव्हिज्युअल मध्ये ओनली 1 कंझ्युमर आहे, आणि इथं ऑल कंझ्युमर्स इन द मार्केट आहे. इथे काय आहेत? ऑल कंझ्युमर्स इन द मार्केट. आणि टाइम पिरियड, टाइम दोन्ही केसमध्ये स्पेसिफिक आहे, इथे सुद्धा स्पेसिफिक आहे. So conceptually, see, please try to understand. Conceptually, there is only one difference, and it is in number of consumers. This is the only difference between individual demand and market demand. So individual demand म्हणजे काय? One commodity, many quantities, various prices. One commodity, many quantities, various prices, one consumer, specific time period. Okay, this is individual demand. What is market demand? One commodity, many prices, many quantities, various prices, all consumers in the market, and specific time period. And specific टाइम पिरियड. सो बघा, इंडिव्हिज्युअल डिमांड आणि मार्केट डिमांड मध्ये कन्सेप्च्युअली सिमिलॅरिटीचे पॉइंट जास्त आहेत. डिफरन्सचा पॉइंट एकमेव आहे की इंडिव्हिज्युअल कंझ्युमर हा इंडिव्हिज्युअल डिमांड मध्ये असणार आहे, आणि ऑल कंझ्युमर्स इन द मार्केट हे कशामध्ये असणार आहेत? तर ऑल कंझ्युमर्स इन द मार्केट वुड बी इन मार्केट डिमांड. आता
व्हॉट इज इंडिव्हिज्युअल डिमांड? सो इंडिव्हिज्युअल डिमांड म्हणजे रेग्युलर डिमांड आपली आहे, ज्याला आपण काय म्हणतो तर डिझायर प्लस विलिंगनेस प्लस ॲबिलिटी टू पे. आता इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल इज नथिंग बट अ टॅब्युलर प्रेझेंटेशन ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड. त्याच्या आधी एक कन्सेप्ट ऑफ डिमांड शेड्यूल आहे, ती पण 1 मिनिटात सांगतो. डिमांड शेड्यूल म्हणजे काय आहे तर टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड आहे. What is individual demand schedule? Individual demand schedule is the tabular representation. Individual demand schedule is the tabular representation of the concept of individual demand. आता या बेसिस वरती जर आपण एक कर्व ड्रॉ केला तर आपल्याला असा इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व हा मिळणार आहे. आता या इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व च्या बाबतीत काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ज्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पण महत्वाच्या आहेत, त्या आपण थोडेसे समजून घ्या. ठीक आहे. So this is this is price, this is quantity, this is y, this is x, this is 0, this is d, this is d dash, and this is a demand curve. Now या डिमांड कर्वच्या बाबतीमध्ये बघा, फर्स्ट पॉइंट इम्पॉर्टंट आहे की याची जी डिरेक्शन आहे ती काय आहे तर अपवर्ड लेफ्ट टू लोअर राईट आहे. बघा, व्हॉट इज द डिरेक्शन? अपवर्ड लेफ्ट टू लोअर राईट ही त्याची काय डिरेक्शन आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, याचा जो स्लोप आहे तो काय आहे? निगेटिव्ह स्लोप आहे. सो या 2 इम्पॉर्टंट काय आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की त्याची डिरेक्शन काय आहे अपवर्ड लेफ्ट टू लोअर राईट, आणि त्याचा स्लोप काय आहे तर निगेटिव्ह स्लोप आहे. ठीक आहे. सो इथपर्यंत वाट समजतोय सगळ्यांना. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे काय की वाय डिमांड कर स्लोप्स डाउनवर्ड, तो पुढे येणार आहे त्यावेळेला तो डिस्कस करू. आता सिमिलरली कन्सेप्ट ऑफ मार्केट डिमांड. मार्केट डिमांड म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं. मार्केट डिमांड म्हणजे काय तर बघा, त्याचं मिनिंग वाचतो मी इथे की मार्केट डिमांड इज द टोटल डिमांड फॉर, इट इज अ टोटल डिमांड फॉर ए कमॉडिटी. म्हटलं ए कमॉडिटी म्हणजे वन कमॉडिटी फ्रॉम ऑल कन्झ्युमर्स ऍट गिवन प्राइस ड्युरिंग गिवन पिरियड ऑफ टाइम. म्हणजे स्पेसिफिक टाइम पिरियड, व्हेरियस प्राइसेस, व्हेरियस क्वांटिटीज ऑफ वन कमोडिटी बट डिमांडेड बाय काय आहे ऑल कन्झ्युमर्स. ठीक आहे. सो दिस इज द मिनिंग ऑफ मार्केट डिमांड. आता मार्केट डिमांडचं जे मिनिंग आहे त्या बेसिस वरती मार्केट डिमांड शेड्यूल हे आपण टेक्स्टबुक मध्ये बघू शकता. सो मार्केट डिमांड शेड्यूल म्हणजेच काय आहे टॅब्युलर रिप्रेझेंटेशन ऑफ मार्केट डिमांड आहे. देन वी हॅव गॉट द मार्केट डिमांड कर्व. मार्केट डिमांड कर्व मध्ये आणि इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व मध्ये ग्राफिकली एकच फरक आहे. कोणता तर एक्स ऍक्सिस वरती जे तुम्ही स्केल घेतलेला आहे ते फक्त डिफरंट आहे बिकॉज इट इज समेशन ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड. सो मार्केट डिमांड म्हणजेच समेशन ऑफ काय आहे ऑल इंडिव्हिज्युअल डिमांड आहे. लक्षात घ्या, मार्केट डिमांड म्हणजेच काय आहे समेशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल डिमांड्स असल्यामुळे एक्स ऍक्सिसला जे स्केल घेणार आहे दॅट वुड बी डिफरंट. अपार्ट फ्रॉम दॅट देर वुडंट बी एनी डिफरन्स इन द डायग्राम. ठीक आहे. आता वाय डिमांड कर स्लोप्स डाउनवर्ड, फेवरेट क्वेश्चन बोर्डचा हा एक फेवरेट क्वेश्चन आहे. बघा, एक तर रिझन काय आहे लॉ ऑफ डीएमयू. लॉ ऑफ डीएमयू मध्ये युटिलिटी मॅक्सिमायझिंग बिहेवियर जे आहे कन्झ्युमरचं, त्याच्यामध्ये आपण नेहमी असं बघतो की एमयू टेन्ड्स टू इक्वल टू द प्राइस. एमयू आणि प्राइस हे नेहमी इक्वल येण्याचा प्रयत्न करतात. त्याचं रिझन काय आहे तर त्याचं रिझन आहे की युटिलिटी मॅक्सिमायझिंग बिहेवियर ऑफ अ रॅशनल कन्झ्युमर. आणि त्यामुळं लॉ ऑफ डीएमयू मध्ये जेव्हा आपण कन्झम्पशन वाढत जातो तेव्हा एमयू आपली कमी कमी होत जाते. सो याचा अर्थ असा आहे की एमयू आणि प्राइस यांच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन हे एस्टॅब्लिश होत जातं आणि म्हणून डिमांड कर्व हा काय तो निगेटिव्ह येतो किंवा त्याचा स्लोप हा डाऊनवर्ड येतो.
दुसरं रिझन त्याचं आहे की इन्कम इफेक्ट, की जेव्हा एखाद्या कमोडिटीची प्राइस ड्रॉप होते तेव्हा कन्झ्युमरचं रिअल इन्कम वाढतं. कोणतं इन्कम वाढतं? रिअल इन्कम. रिअल इन्कम म्हणजे तो जास्त कमोडिटी सेम प्राइसला परचेस करू शकतो. आणि यामुळे इनव्हर्स रिलेशन बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड हे प्रिवेल होतं. तिसरी गोष्ट आहे की सबस्टिट्यूशन इफेक्ट. जेव्हा एखाद्या कमोडिटीची प्राइस ड्रॉप होते तेव्हा ती कमोडिटी त्याच्या सबस्टिट्यूटच्या किमतीच्या पेक्षा इनएक्सपेन्सिव्ह बनते. म्हणजेच समजा एक एक्झाम्पल देतो मी की कोक आणि पेप्सी दोन्ही 10 रुपयाला आहेत आणि जर कोकची प्राइस 8 रुपये झाली, समजा कोक आहे, कोक पेप्सी हे दोन्ही पण 10 रुपयाला आहेत, पण कोक आता 8 रुपये झालं आणि पेप्सी 10 रुपयेच राहिलं, तर कोक जे ओरिजिनल कमॉडिटी आहे आणि पेप्सी जे सबस्टिट्यूट आहे, तर सबस्टिट्यूट बिकम्स एक्सपेन्सिव्ह ऍज कम्पेअर्ड टू द ओरिजिनल कमॉडिटी. आणि याच्यामुळे काय होतं, तर पेप्सी कंझ्युम करणारे लोक इकडे येतात, कारण काय आहेत, हे एकमेकांचे सबस्टिट्यूट्स आहेत. ठीक आहे, क्लोज सबस्टिट्यूट्स आहेत, परफेक्ट नसले तरी काय आहेत ते क्लोज सबस्टिट्यूट्स आहेत. सो याला काय म्हणतात, सबस्टिट्यूशन इफेक्ट. ह्याच्यामुळे काय होतं की प्राइस ड्रॉप झाली की कमॉडिटीची जी डिमांड आहे ती वाढते आणि कमी होत जाणारी प्राइस आणि वाढत जाणारी डिमांड ह्याच्यामध्ये इनव्हर्स रिलेशन हे एस्टॅब्लिश होतं. ठीक आहे, याच्यानंतर आहेत की मल्टीपर्पज यूज. सो अशा कमोडिटीज ज्या मल्टीपर्पज यूज साठी युटिलाइज केल्या जातात, ज्यांची हाय युटिलिटी आहे, त्याच्या केसमध्ये स्लाइटली जरी प्राइस ड्रॉप झाली तरी मोठ्या प्रमाणात डिमांड ही राईज होते आणि त्यामुळे पण इनव्हर्स रिलेशन बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड हे एस्टॅब्लिश होतं आणि त्यामुळे डिमांड कर्व हा डाऊनवर्ड स्लोपिंग आहे. नेक्स्ट इज न्यू कन्झ्युमर्स. सो जेव्हा नवीन कन्झ्युमर्स मार्केटमध्ये येतात तेव्हा त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी डिस्काउंट दिला जातो. डिस्काउंट दिला जातो म्हणजेच प्राइस ड्रॉप केली जाते आणि प्राइस ड्रॉप केल्यामुळे नवीन कन्झ्युमर्स हे मार्केटमध्ये येतात आणि इनव्हर्स रिलेशन बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड ही प्रिव्हेल होते. या सर्व रिझन्समुळे डिमांड कर्व स्लोप्स डाऊनवर्ड. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा व्यवस्थित करा. टाइप्स ऑफ डिमांड काय आहेत बघा. डायरेक्ट डिमांड, व्हेन गुड्स अँड सर्व्हिसेस आर डिमांडेड डायरेक्टली, इट इज डायरेक्ट डिमांड. When goods and services are demanded indirectly, it is indirect demand. For example, त्याला direct demand म्हणतात. डिमांड फॉर फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन जे आहे ते इनडायरेक्ट डिमांडचं काय आहे, एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आहे की कॉम्प्लिमेंटरी किंवा जॉईंट डिमांड. तर असे प्रोडक्ट्स जे कॉम्प्लिमेंटरी, जसं कार आणि फ्युएल युटिलाइज होतात, त्यासाठीची डिमांड ही कॉम्प्लिमेंटरी डिमांड आहे. कंपोजिट डिमांड म्हणजे एक कमोडिटी मल्टिपल यूज साठी वापरली जाते. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, फॉर एक्झाम्पल वॉटर. सो त्याच्यासाठी डिमांड कुठली आहे, कंपोजिट. आणि कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय, तर सबस्टिट्यूट्सच्या मध्ये असलेली जी काही डिमांड आहे ती कुठली आहे, तर कॉम्पिटिटिव्ह डिमांड आहे. ठीक आहे, सो इथपर्यंतचा पार्ट हा सगळ्यांच्या लक्षात आलाय का आतापर्यंतचा? इथपर्यंतचा पार्ट समजला असेल तर चॅटबॉक्स मध्ये फटाफट येस असं मेन्शन करा. येस असं मेन्शन करा फटाफट, so that I will get to know that you have understood it and we can move to the next part. Okay, so if you have understood up to this, let us quickly go to the next part because we are running out of time. So important question, chapter 3A मध्ये 8 मार्कासाठी येऊ शकतो, 8 मार्कासाठी येणार. डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड कुठले कुठले बघा. फर्स्ट आहे प्राइस, हायर द प्राइस लोअर द डिमांड and vice versa. Second, income, higher the income, higher the demand, vice versa. Prices of substitute, higher the price of substitute, substitute ची प्राइस जर जास्त असेल तर ओरिजिनल कमोडिटीची डिमांड वाढणार आहे, लक्षात घ्या. आणि सबस्टिट्यूटची प्राइस जर कमी असेल तर ओरिजिनल कमोडिटीची डिमांड काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. देन प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड, प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड जर हायर असेल तर काय होणार आहे, इफ द प्राइस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड इज हायर then demand for the original commodity would decline and vice versa हे होणार आहे. तसंच नेचर ऑफ प्रोडक्ट, जर नेचर असं आहे की फॉर एक्झाम्पल नेसेसरी गुड आहे तर डिमांड ही हायर असेल, नॉन नेसेसरी गुड असेल तर डिमांड ही लोअर साईडला राहू शकते. हायर द पॉप्युलेशन हायर द डिमांड अँड व्हाईस वर्सा असं आपण म्हणू शकतो. ऍडव्हर्टिजमेंट, ज्या कमोडिटीचं प्रमोशन केलं जातं त्याची डिमांड वाढते. फॉर एक्झाम्पल कॉस्मेटिक्स, टेस्ट हॅबिट्स, फॅशन्स
हे जर फेवरेबल असतील तर डिमांड ही त्या केसमध्ये वाढते. हाय रेट्स ऑफ टॅक्सेस असतील तर डिमांड ही कमी होते, कारण प्राइस या इन्क्रीज होतात. या उलट लो रेट ऑफ टॅक्सेस असेल तर डिमांड वाढते. अदर फॅक्टर्स मध्ये क्लायमॅटिक कंडिशन्स, चेंजेस इन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट पॉलिसी, कस्टम्स, ट्रेडिशन, या गोष्टी जर फेवरेबल असतील तर डिमांड ही वाढते, आणि ऍडव्हर्स असतील तर डिमांड ही कमी राहते. ठीक आहे. यानंतर अतिशय महत्वाचा क्वेश्चन घेऊया, जो आहे लॉ ऑफ डिमांड. लॉ ऑफ डिमांड फार महत्वाचा आहे, 8 मार्कासाठी येणार. काय काय लिहायचं? इंट्रोडक्शन लिहायची पहिल्यांदा. ठीक आहे. सो प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल, प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स 1890, अँड एक्सप्लेन्स द फंक्शनल रिलेशनशिप बिटवीन प्राइस अँड क्वांटिटी डिमांडेड. हे लिहायचं, हे लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. स्टेटमेंट व्यवस्थित लिहा. अदर थिंग्स बिंग इक्वल, हायर द प्राइस of a commodity, smaller is the quantity demanded, lower the price of the commodity, larger is the quantity demanded. Statement व्यवस्थित लिहा. स्टेटमेंटचं एक्सप्लेनेशन आणि इक्वेशन. डिमांड इज फंक्शन ऑफ प्राइस, डी इज इक्वल टू एफ ऑफ पी एक्स, हे देखील लिहिलं पाहिजे. हा दुसरा पॉईंट झाला. पहिला पॉईंट इंट्रोडक्शन झाला, दुसरा पॉईंट झाला स्टेटमेंट. ठीक आहे. तिसरा पॉईंट मी सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही ॲझम्पशन्स आधी लिहिली पाहिजे, कारण कुठलाही लॉ हा बेस्ड ऑन काय असतो? ॲझम्पशन्स असतो. सो ॲझम्पशन्स मध्ये हेच आहे की कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कम, नो चेंज इन साइज ऑफ पॉप्युलेशन, प्राइसेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड रिमेन कॉन्स्टंट, नो चेंज इन फ्युचर एक्सपेक्टेशन्स ऑफ द प्राइस, नो चेंज इन टेस्ट हॅबिट्स प्रेफरन्सेस, नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी. सो ॲझम्पशन्स हे 3 नंबरला लिहायचे आहेत. त्यानंतर आहे शेड्यूल, शेड्यूलचं एक्सप्लेनेशन. त्यानंतर आहे डायग्राम, डायग्रामचं एक्सप्लेनेशन. आणि त्याच्यानंतर एक्सेप्शन जर विचारले असले तर लिहायचे, एक्सेप्शन विचारले नसले तर लिहू नका. सो आयडियली लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ डिमांड 8 मार्काला येणारच आहे, लक्षात घ्या. यायची शक्यता भरपूर आहे. लॉ ऑफ डिमांड वरती जर 8 मार्काला आला तर काय काय लिहायचं? लॉ ऑफ डिमांड जर 8 मार्काला आला तर लिहायचं काय? इंट्रोडक्शन, स्टेटमेंट, स्टेटमेंट लिहिल्यानंतर फंक्शनल रिलेशन्स पण लिहायचं, ॲझम्पशन्स, शेड्यूल, डायग्राम आणि एक्सप्लेनेशन, दोन्हीचं पण, शेड्यूलचं पण आणि डायग्रामचं. ठीक आहे. एक्सप्लेनेशन ऑफ शेड्यूल अँड डायग्राम, हे देखील एक्सप्लेनेशन ऑफ शेड्यूल अँड डायग्राम. सो ॲझम्पशन, शेड्यूल प्लस एक्सप्लेनेशन of schedule plus diagram with explanation. So introduction, statement, assumption, schedule, त्याचं schedule त्याचं explanation, diagram त्याचं explanation, आणि लास्टला आपल्याला लिहायचं आहे ते म्हणजे कन्क्लुजन. ठीक आहे. सो लास्टला काय लिहायचं आहे? कन्क्लुजन लिहायचं आहे. डिटर्मिनंट्स लिहायची आवश्यकता नाही. आता याच्यात काय आहे की याच्यात लॉ ऑफ डिमांड विथ एक्सेप्शन्स असं जर क्वेश्चन आला तर हे प्लस एक्सेप्शन्स लिहायचे. हे प्लस काय लिहायचे? एक्सेप्शन्स लिहायचे. तर एक्सेप्शन्स सर किती लिहायचे? तर बघा की टोटल एक्सेप्शन्स हे किती आहेत? तर एक्सेप्शन्स टोटल तुम्ही जर टेक्स्टबुक मध्ये बघितले तर ते टोटल 6 आहेत. सो 6 असल्यामुळं त्यातले तुम्ही 5 तरी लिहाच. म्हणजे मी तर म्हणतो 6च्या 6 लिहून टाका. ठीक आहे. सो 6 तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. सो याच्यात काय काय? पहिला आहे गिफेन्स पॅराडॉक्स, म्हणजे इन्फेरियर गुड्स हे एक्सेप्शन आहे. प्रेस्टिजियस गुड्स हे एक्सेप्शन आहे.
स्पेक्युलेटिव्ह गुड्स जसं की लँड आहे, गोल्ड आहे, हे एक्सेप्शन आहे. ब्रँडेड प्रॉडक्ट्स म्हणजे याच्यामध्ये प्राइस इल्युजन आहे, हे एक्सेप्शन आहे. इग्नोरन्स अबाउट द प्राइस, इररॅशनल बिहेवियर, हेच एक्सेप्शन आहे. आणि हॅबिच्युअल गुड्सच्या बाबतीत किती प्राइस वाढली तरी लोक ते कन्झ्युम करतात, सो हेच काय आहे, एक्सेप्शन आहे. ठीक आहे. सो लॉ ऑफ डिमांड हा अशा प्रकारे तुम्ही अटेम्प्ट करू शकता. इथपर्यंत वाट समजला सगळ्यांना? एव्हरीवन, हॅव यू अंडरस्टूड अप टू दिस? Yes, everyone got it up to this? Can we go to the next part? Next part is expansion, contraction, increase, decrease. See, price मुळे जो change होतो तो आहे expansion, contraction. So when price drops, there is expansion. When price rises, there is contraction. ठीक आहे. सो एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन हे कशामुळे होतं, तर प्राइसच्या मुवमेंटमुळे होतं. या उलट इन्क्रीज डिक्रीज हे कशामुळे होतं, तर नॉन प्राइस फॅक्टर मध्ये फेवरेबल किंवा अनफेवरेबल चेंजेस झाल्यामुळं हे इन्क्रीज किंवा डिक्रीज बघायला मिळतं. ठीक आहे. तर आता आपण क्विकली 2च मिनिटांमध्ये समराइज करूया की सी एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन, इन्क्रीज किंवा डिक्रीज. ठीक आहे. एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन हे प्राइस मुळे होतं, इन्क्रीज डिक्रीज हे नॉन प्राइस मुळे होतं. सो जेव्हा प्राइस राईज होते तेव्हा कॉन्ट्रॅक्शन येतं, जेव्हा प्राइस फॉल होते तेव्हा एक्सपान्शन येतं. ठीक आहे. जेव्हा नॉन प्राइस मध्ये फेवरेबल चेंजेस असतात तेव्हा इन्क्रीज होतं, जेव्हा नॉन प्राइस मध्ये ऍडव्हर्स चेंजेस असतात तेव्हा डिक्रीज इन डिमांड बघायला मिळते. एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शनलाच म्हणतात, एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शनलाच म्हणतात मुव्हमेंट्स किंवा व्हेरिएशन, आणि इन्क्रीज डिक्रीजला म्हणतात चेंजेस किंवा शिफ्ट. चेंजेस किंवा काय म्हणतात, शिफ्ट असं म्हणतात. ठीक आहे. तसंच एक्सपान्शन कसं आहे बघा, हा डिमांड कर्व आहे, हे एक्सपान्शन आहे आणि हे कॉन्ट्रॅक्शन आहे. ठीक आहे. तसंच डिमांड इथं प्राइस कॉन्स्टंट राहते, दिस इज इन्क्रीज, दिस इज डिक्रीज. सो एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन, इन्क्रीज डिक्रीज हे 4 मार्काला पण येऊ शकतं किंवा डिस्टिंग्विश मध्ये पण येऊ शकतं. कन्सेप्च्युअली लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही अटेम्प्ट करा. सो इथपर्यंत पाठ समजलाय सगळ्यांना? येस एव्हरीवन, प्लीज लेट मी नो that have you understood up to this? ओके. आता आपल्याकडं 5 मिनिटाचा वेळ आहे. चॅप्टर 3 बी त्याच्यात थोडा घेऊया, राहिलेला पुढच्या झूम लिंक मध्ये आपण घेऊया. ठीक आहे. सो चॅप्टर 3 बी कडे जातो. बेसिकली चॅप्टर 3 बी एक 12 मार्काचा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. इलास्टिसिटी. इलास्टिसिटी म्हणजे बेसिकली काय आहे, तर इलास्टिसिटी म्हणजे चेंज आहे, चेंज, बदलाव. ठीक आहे. So what is elasticity? It is percentage change in quantity demanded with respect to determinants of demand. आता अल्फ्रेड मार्शलची डेफिनेशन आहे की इलास्टिसिटी इज means a demand is great or small according to the amount demanded, which rises much or little for a given fall in price, and quantity demanded falls much or little for a given rise in price. So मी तुम्हाला एकदम सिंपल मध्ये सांगतो की व्हॉट इज इलास्टिसिटी. ओके. सो
elasticity is change. So it is change in demand, and this change in demand occurs due to change in determinants of demand. This change occurs due to change in what? Delta. Delta means change in determinants of demand. मग आता बघा काय की जर हा चेंज प्राइस मुळे होत असेल तर त्याला तुम्ही म्हणणार प्राइस इलास्टिसिटी. हा चेंज इन्कम मुळे होत असेल तर त्याला तुम्ही म्हणणार इन्कम इलास्टिसिटी. हा चेंज सबस्टिट्यूट किंवा कॉम्प्लिमेंटरी गुड्स मुळे होत असेल तर त्याला तुम्ही म्हणणार क्रॉस इलास्टिसिटी. आणि हा जर अदर फॅक्टर्स मुळे होणार असेल तर त्याला तुम्ही म्हणणार अदर फॅक्टर्स इलास्टिसिटी, जे आता आपण स्टडी करत नाहीये. सो आपण तीनच करतोय, प्राइस, इन्कम आणि क्रॉस इलास्टिसिटी. सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ इलास्टिसिटी. कन्सेप्ट ऑफ इलास्टिसिटी अशी आहे, इट इज चेंज इन डिमांड ड्यू टू चेंज इन डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड किंवा पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड विथ रिस्पेक्ट टू पर्सेंटेज चेंज इन डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड किंवा प्रपोर्शनेट चेंज इन क्वांटिटी डिमांडेड विथ रिस्पेक्ट टू प्रपोर्शनेट चेंज इन प्राइस, प्रपोर्शनेट चेंज इन डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड. आता हा चेंज जर प्राइस मुळे होत असेल तर त्याला आपण म्हणतो प्राइस इलास्टिसिटी. इन्कम मुळे होत असेल तर इन्कम इलास्टिसिटी, आणि रिलेटेड गुड्स मुळे होत असेल तर त्याला आपण म्हणतो क्रॉस इलास्टिसिटी. आता इन्कम इलास्टिसिटी काय बघा, चेंज इन इन्कम ड्यू टू चेंज इन डिटर्मिनंट्स ऑफ, चेंज इन डिमांड ड्यू टू चेंज इन इन्कम लेवल ऑफ अ कन्झ्युमर, म्हणजेच काय आहे इन्कम इलास्टिसिटी आहे. ठीक आहे. आता याचा फॉर्म्युला काय, तर याचा फॉर्म्युला आहे की क्यू डेल्टा वाय अपॉन वाय डेल्टा क्यू. हा याचा फॉर्म्युला, जिथे वाय म्हणजे काय आहे, इन्कम आहे. ठीक आहे. आता याचे टाइप्स काय आहेत, तर पॉझिटिव्ह इन्कम इलास्टिसिटी, याचं एक्झाम्पल आहे नॉर्मल गुड्स. निगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटीचं एक्झाम्पल आहे इन्फेरियर गुड्स. झिरो इन्कम इलास्टिसिटी, जे नेसेसरी गुड्स आहेत. म्हणजे काय की झिरो इन्कम इलास्टिसिटी आहे, माझं इन्कम 0 असलं तरी मी तेवढीच क्वांटिटी कन्झ्युम करतोय, आणि इन्कम माझं हायएस्ट असलं तरी तेवढीच करतोय, म्हणजे डिमांड मध्ये फरक पडत नाहीये, म्हणजेच इलास्टिसिटी 0 आहे, कारण डिमांड बदलत नाहीये. इन्फेरियर गुड्सच्या बाबतीत काय, माझं इन्कम वाढलं तर मी ते कन्झ्युम करणार नाहीये, म्हणजे जेव्हा माझं इन्कम वाढतंय तेव्हा त्याचं कन्झम्पशन माझं कमी होतंय, म्हणजेच निगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी आहे. आणि नॉर्मल किंवा कम्फर्ट गुड्सच्या बाबतीत काय की माझं इन्कम वाढलं तर मी ते जास्त कन्झ्युम करणार आहे. सो इट इज नॉर्मल गुड, ज्याच्यावरती पॉझिटिव्ह इन्कम इलास्टिसिटी आहे. दुसरी आहे क्रॉस इलास्टिसिटी. आता क्रॉस इलास्टिसिटी काय आहे बघा, की क्रॉस इलास्टिसिटी म्हणजे पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड ऑफ ए अपॉन पर्सेंटेज चेंज इन प्राइस ऑफ बी, जिथं ए आणि बी हे रिलेटेड गुड्स आहेत. आता याच्यात पॉझिटिव्ह क्रॉस इलास्टिसिटी जसं टी आणि कॉफी आहे, निगेटिव्ह क्रॉस इलास्टिसिटी टी आणि शुगर आहे, म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी आहे, आणि झिरो क्रॉस इलास्टिसिटी हे नॉन रिलेटेड गुड्सच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे. सो आता आपण इन्कम इलास्टिसिटी आणि क्रॉस इलास्टिसिटी पर्यंत आलेलो आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या सेशन मध्ये आपण कव्हर करूया. सो ही मीटिंग एंड करतो आणि 2च मिनिटात पुढची लिंक पाठवतो. ज्यांना चॅप्टर 3B रिवाइज करायचं असेल ते माझ्यासोबत जॉईन होऊ शकतात.